ती आहे त्याच्यासाठी आपला बंदोबस्त पूर्णपणे तयार करण्यात आलेला आहे. ते रायट कंट्रोल स्कीम आम्ही घेत आहोत. एक शांतता समितीची मीटिंग पण झालेली आहे. सर्वांना सूचना देण्यात आलेली आहे की कोणीही ट्रॅफिकचे रूल्स मोडणार नाही आणि अ, ते ध्वनी प्रदूषण कायदा आहे त्याची पण काळजी घ्यावी लागेल. हे सगळे सूचना सर्वांना देण्यात आलेली आहे. आम्ही बंदोबस्तासाठी तयार आहोत आणि अपेक्षा आहे की सर्वांनी उत्साहाने ही जयंती साजरी करावी आणि याच्यामध्ये कुठलाही लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम होणार नाही याची पण दक्षता घ्यावी. सोशल मीडियावर अफवा किंवा आक्षेप पोस्ट रोखण्यासाठी आपल्याकडे एक सोशल मीडिया सेल ऑलरेडी ॲक्टिव्ह आहे. ते कंटिन्युअसली सोशल मीडिया मॉनिटरिंग चालू आहे आमची. काही जर असं प्रकारचे तत्त्व आहेत जे सोशल मीडियावर काही निगेटिव्ह कमेंट्स करण्याचे प्रयत्न करतात, त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. सर्वांना आवाहन आहे की सोशल मीडियावर अशा प्रकारचे दुसऱ्याची भावना दुखावणे अशा प्रकारची पोस्ट करू नये. तुमचे पर्सनल व्ह्यूज काही असू शकतात, परंतु ओपनली तुम्ही अशा प्रकारची पोस्ट करू शकत नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनी पोलिसांशी कसा संपर्क साधावा? 112वर 124 आवर्स पोलीस अवेलेबल आहे. तर कुठल्याही प्रकारच्या कंप्लेंट असेल काही असेल तर इमिडिएटली 112वर कॉल करा. 10 मिनिटाच्या आत तुमच्याकडे पोलीस पोहोचेल. आणि आपल्याकडे जे काही रिअल नियम आहे ते नियमाचे कोटेकोरपणे पालन करावे आणि आम्ही बंदोबस्तासाठी सुसज्जित आहोत आणि तयार आहोत. शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रशासनाने तर्फे काय संदेश द्याल सर जनतेला? सर्वांनी ट्रॅफिक नियमाचे पालन करावे. जयंतीमध्ये कुठल्याही प्रकारचे कायदा सुव्यवस्था होणार नाही. लोक बरेच काही समाजकंटक लोक आहेत ते दारू पिऊन नशा करून येतात. त्यांच्यावर थोडं लक्ष ठेवावी. स्वतःहून डिसिप्लिनमध्ये खूप उत्साहाने साजरी करावी जयंती. आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि बंदोबस्तासाठी आम्ही तुमच्यासोबत उभे राहणार. डॉक्टर लोकशाहीराव नमन साठे यांची जयंती उत्साहात उद्या साजरी होणार आहे. समाज बांधवांना काय शुभेच्छा द्या? सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहे आणि खूप उत्साहाने साजरी करावी आणि कुठल्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची पण दक्षता घ्यावी. आम्ही तुमच्यासोबत आहे.